नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया पनीर आणि मटरची खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट बनणारी ही कचोडी। आणि त्याकरता आपण हा डो तयार करायचा आपल्याला। तर मी इथे 2 वाट्या मैदा घेतला आहे आणि छोटी वाटी रवा आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे आणि सोप ॲड केलेली आहे। तर मला याच्यामध्ये सोप ॲड करायची होती कारण कचोडीमध्ये सोपचा फ्लेवर खूप छान लागते, म्हणून मी इथे सोप ॲड केली। तुम्हाला लागलं तर तुम्ही जिरा किंवा अजवाईनसुद्धा ॲड करू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडासा तेल ॲड केलेला आहे मोयन देण्याकरता। हे बघा, मोयन छान तयार झालेलं आहे, मुठ्ठी बनलेली आहे। तर आपल्याला आता इथे छानपैकी मस्त सॉफ्टवाला डो तयार करायचा आहे। तर थोडा थोडा पाणी ॲड करून आपण याचा डो तयार करूया। आणि हे बघा, छान मस्तपैकी सॉफ्टवाला डो तयार केलेला आहे आपण। जास्त कडक डो तयार करायचा नाही आहे। आता याला आपण झाकून ठेवूया, अर्धा एक घंटा याला रेस्ट करता ठेवून द्यायचं। आता इथे आपण मटर घेतलेले आहे। मटर छानपैकी मस्त हिरवे आणि ताजे मटर आहे, मी शिलून घेतलेले होते। याला आपल्याला बॉईल करायचं आहे। तर मी याच्यामध्ये थोडासा मीठ आणि थोडीशी साखर टाकत आहे आणि टाकून आपण याला छान मस्त बॉईल करायचं आहे। आणि बघा, बॉईल झालेला आहे। कलर पण सुद्धा खूप छान सुंदर हिरवा कलर आलेला आहे। तर मीठ आणि साखर टाकल्याने कलर छान येतो। आता आपल्याला याची चटणी बनवायची आहे। तर मी हिरवी सांबार, हिरव्या मिरच्या, अद्रक, अजून लसूण घेतला आहे। याचा आपण दरदर असा पेस्ट तयार करूया। आता याच्यामध्ये आपल्याला हा मटर आहे, तर हे मटर पण आपण याच्यामध्ये ॲड करून एकदम दरदरे आपल्याला याला वाटायचे आहे। खूप चिकना पेस्ट नाही करायचा आहे। हे बघा, या प्रकारे छानपैकी मस्त दरदर असा आपण पेस्ट तयार केलेला आहे। आता आपल्याला स्टफिंग तयार करायची आहे। तर मी याच्यामध्ये धने, जिरा, अजून सोप घेतला आहे, त्याला छान मस्त कुटून घेतला आहे आणि त्याला याच्यामध्ये टाकला आहे तेलामध्ये आणि थोडासा हिंग टाकला। आणि हा मसाला जो आपण वाटला होता तो मसाला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि याला छानपैकी मस्त परतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये घेतला आहे पनीरला छान मस्त क्रश केलेलं आहे हाताने आणि पनीर पण आपण याच्यामध्ये मिक्स करूया। पनीर टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान वाढणार आहे आणि खूप टेस्टी लागते पनीर टाकल्याने। तर चला, आपण पनीरला आणि ह्याला छान मस्त भाजून घ्यायचं। आता याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकलेली आहे, स्वादानुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं धण्याचं पूड टाकायचं आहे आणि छान मस्त याला मस्त मिळून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला याला कमीत कमी 5-7 मिनिट छान आपल्याला परतायचं आहे, जोपर्यंत याचं छान मस्त म्हणजे छान खमंग याचा सुगंध येतो तोपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे। आणि हे बघा, खूपच छान डो बनवून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। स्टफिंग खूप छान झालेली आहे। तर आणि पनीर टाकल्यामुळे आपल्याला याची जी बाइंडिंग आहे ही खूपच छान आलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकायची सुद्धा जरूरत पडली नाही, बिना बेसननीच आपल्याला छान मस्त बाइंडिंग मिळाली आहे या स्टफिंगमध्ये। आता आपल्याला कचोडी बनवायची आहे, तर कचोडीचे आपल्याला गोळे तयार करायचे आहे। आपण या प्रकारे कणकीला तोडायचं आहे। हे बघा, या प्रकारे आपल्याला तोडायचं आहे, मी सांगत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला याचे गोळे काढायचे। याच्यामुळे ना जी कणिक आहे कणकीला क्रॅक नाही येणार आहे ना, कचोडीचे छान गोल गोल गोळे तयार होईल। आता स्टफिंगचे पण आपल्याला छान छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे। निंबूच्या आकारचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आणि या प्रकारे गोळे तयार झाल्यानंतर अशी आपल्याला हाताने आपल्याला अशी वाटी तयार करायची आहे छोटीशी। तर हे बघा, या प्रकारे वाटी तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हा गोळा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला ही स्टफिंग पूर्ण याच्यामध्ये भरायची आहे आणि हळूहळू करून याला असं दाबायचं आहे। तर पूर्णपणे याचं पूर्ण टोण्याचं दाबलं पाहिजे, दाबून याला छान मस्त बंद करून घ्यायचं आणि ही स्टफिंग पूर्ण सगळीकडे मिळली पाहिजे, म्हणून आपल्याला हाताने छान मस्त याला दाबायचं आहे। त्या प्रकारे मधोमध आपल्याला सगळीकडे स्टफिंग फिरवायची आहे, म्हणजे हाताने आपल्याला सगळीकडे दाबायची आहे। या प्रकारे आपल्याला कचोडी तयार करून ठेवायची आहे। आणि हे बघा, खूपच छान मस्तपैकी अशी कचोडी बनवून तयार झालेली आहे। मी आता तुम्हाला पुन्हा दुसरी एक कचोडी बनवून
दाखवते. तर हे बघा, या प्रकारे पण आपण बनवू शकतो. म्हणजे थोडासा असा गोळा पूर्णपणे गोल झाला पाहिजे. त्यानंतर त्याची कणिक वरची काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर छानपैकी मस्त सगळीकडे म्हणजे मसाला पूर्ण भरला जातो अशा प्रकारे पण. आणि अशा प्रकारे दाबून दाबून छान मस्त याची स्टफिंग पूर्ण सगळीकडे भरून तयार होते. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कचोड्या बनवून तयार करायच्या आहे. तर मी अशा प्रकारे 2 प्रकारच्या कचोड्या बनवून सांगणार आहे. म्हणजे ही अशी हाताने बनवलेली आणि एक बेलून आपण परतवाली पण कचोडी बनवणार आहोत. तर याच्याकरता आपल्याला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माझे बघाल तेव्हाच तुम्हाला समजायला येईल की दुसऱ्या प्रकारची कचोडी कशी बनणार आहे म्हणून ती. तर चला, आपली ही एक प्रकारची कचोडी बनवून तयार झालेली आहे. आता आपण याला तळूया. तर आपल्याला याला मंद आचेमध्ये तळायचं आहे. खूप म्हणजे तेल कडक नको व्हायला, हलका तेल गरम होते मंद आचेमध्ये आपल्याला कचोडीला तळायचं आहे. अशा प्रकारे हळूहळू तळल्यानंतर याच्यावर थोडा थोडा तेल याच्यामध्ये टाकायचं आहे वरून. त्याच्यामुळे कचोडी छान मस्त फुलून जाईल आणि फुलून छान तयार होणार आहे. आणि हे बघा, खूपच छान मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत कचोडी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान मस्त टुमटुम फुगून पण गेलेल्या आहे कचोड्या आणि खूप सुंदर पण दिसत आहे. अशा प्रकारे आमची ही जी कचोडी आहे ही पूर्ण तयार झालेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान मस्त फुगलेली आहे आणि मस्त तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण कचोडी तळून घ्यायची आहे. त्यानंतर मी दुसऱ्या प्रकारची कचोडी बनवणं सांगणार आहे तुम्हाला. तर आपण पहिले या कचोडीला पूर्णपणे तळून घ्यायचं आहे. उरलेल्या पूर्ण जितक्या बनवल्या तितक्या आपण तळून घेऊया, नंतर आपण दुसरी बनवूया. तर हे बघा, या प्रकारे मी पूर्ण बनवून तयार केलेले आहे आणि खायला खूपच छान लागतात. कारण याच्यामध्ये पनीरसुद्धा आहे, तर पनीरमुळे याचा टेस्ट खूपच छान वाढून गेलेला आहे आणि खूप छान लागतात ह्या. तर या प्रकारे बघा, कचोड्या खूप मस्त बनवून तयार झालेल्या आहे ना. खूपच छान मस्त रेसिपी. तुम्ही नक्कीच पनीर आणि मटरवाली कचोडी बनवून तयार करून बघा. ही रेसिपी माझी बनवून बघा, खूपच छान वाटेल तुम्हाला. आता ही थोडीशी स्टफिंग वाचलेली आहे, तर मी याचे पण छान मस्त छोटे छोटे गोळे तयार करत आहे. आणि मी आता परतवाली कचोडी बनवणं सांगणार आहे. त्याचे पण मी गोळे बनवून तयार केलेले आहे. आता काय करायचं ना, ही कणिक घ्यायची आहे, याची आपण पाती बेलूया. तर अशा प्रकारे मी गोळा तयार केलेला आहे. आता आपण बेलण्याने याची पाती बनवून तयार करूया. आणि अशा प्रकारे पाती बेलल्यानंतर याच्यावर आपल्याला तेल लावायचं आहे. तर आपण सगळीकडे तेल लावल्यानंतर याच्यामध्ये थोडासा सुकी कणिक याच्यामध्ये फिरवायची आहे. अशा प्रकारे सुकी कणिक फिरवल्यानंतर याला आपण फोल्ड करूया. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे दोन्हीकडून. आता नंतर पुन्हा एक फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा या प्रकारे राऊंड म्हणून म्हणजे आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे. अशा प्रकारे आपण गुंडाळत याचा रोल तयार करूया. आणि हे बघा, छानपैकी असा रोल मस्त घट्टसर रोल तयार झाला. याला छान दाबून दाबून फिरून घ्यायचं आहे रोलला. त्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने याला मधून कापायचं आहे. अशा प्रकारे मधून कापायचं आहे. तर याच्यामध्ये ना छानपैकी मस्त जे आहे परत तयार होईल आणि परतदार आपली कचोडी तयार होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक छोर छान मस्त दाबून घ्यायचं आहे आणि हाताने छान प्रेस करायचं याला. अशा प्रकारे याला पण दाबून असं प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बेलण्याने थोडा थोडा हलका हलका आपल्याला बेलून घ्यायचा याला. तर थोडंसं आपण बेलून घेऊ याला. तर बघा, या प्रकारे छान मस्त असे बेलून तयार करायचं आहे. तशीच एवढीच पाती बेलायची आहे. तशीच ही पण पाती आपण छान बेलून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे बेलून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये स्टफिंग भरूया. तर चला, ही स्टफिंग भरून आपण तयार करूया परतवाली कचोडी. ही सुद्धा खायला खूप छान लागते आणि बनते पण छान खुसखुशीत ही पण. तर तुम्ही ही कचोडी पण बनवून नक्कीच ट्राय करून बघा
अशा प्रकारे पाणी लावून याच्या तोंडाला थोडंसं पाणी लावून याला बंद करायचं आपल्याला. अशा प्रकारे बंद करून मस्त पूर्ण पॅक करायचं आहे, म्हणजे खुलायला नको पाहिजे म्हणून याला पूर्णपणे पॅक करून याचा छान मस्त असा गोल गोल गोळा बनवून तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी दुसरा पण सांगत आहे पुन्हा एकदा. याच्यामध्ये स्टफिंग भरून असा पूर्ण आपल्याला अशी कचोडी तयार करायची आहे गोल गोल. तशा 2 प्रकारच्या कचोड्या मी बनवून तयार केलेल्या आहे. तुम्हाला कोणची कचोडी चांगली वाटली आणि कोणती तुम्ही बनवणार आहेत ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सांगा की माझी ही कचोडीची रेसिपी तुम्हाला कशी आवडली, तर मला कमेंट करून सांगा. आणि कोणत्या शहरामधून बघत आहात हे सुद्धा सांगा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि चांगला वाटला असेल तर तुम्ही मला नक्की एक लाईक तर जरूर करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला आपण यांना पूर्ण जे कचोडी आपण गोलवाली बनवली याला छान मस्त आपण तळून घ्यायचं. आपल्याला याला सुद्धा मंद आचेमध्ये तळायचं आहे, खूप जास्त गरम तेलमध्ये आपल्याला तळायचं नाही आहे. तर एक एक करून आपण पूर्ण कचोड्या टाकल्याने हे बघा किती मस्त परतदार कचोड्या बनवून तयार झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता छान मस्त परत सुटलेली आहे याची. तर हे बघा छान परतदार तयार झालेल्या कचोड्या. तर आहे ना खूपच छान मस्त रेसिपी ही. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि ट्राय करून सगळ्यांना तुम्ही पण खा आणि सर्व पूर्ण परिवारांना बनवून चारा. तर कशी काय वाटली माझी ही रेसिपी, चला मी तुम्हाला एक हे फोडून दाखवते. खूपच छान खुशखुशीत आणि खूप मस्त तयार झालेली आहे ही. हे बघा या प्रकारे. तर आपण याचा थोडासा बघा चाटसारखं पण बनवून खाऊ शकतो. तर हे बघा या प्रकारे छान मस्त चाट बनवून सुद्धा तयार करू शकतो. तर चला भेटूया आपण आता नवीन व्हिडिओ करता. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप धन्यवाद, खूप आभार तुमचे. तर चला मिळूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. टेक केअर.